नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट आता समोर आलंय. लातूर आणि सांगली जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका असल्याचं भासवून बोगस लॉग इन आयडी तयार करण्यात आले. या बोगस लॉग इन आयडीद्वारे 1171 अर्ज दाखल करण्यात आल्याचं समोर आलंय. तर विविध जिल्ह्यातले लाभार्थी असल्याचं या अर्जात दाखवण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधले असल्याचं समोर आलंय. अस्पष्ट कागदपत्र आणि आधार क्रमांकांच्या आधारे फसवणूक करण्याचा या भामट्यांचा प्रयत्न होता. याबाबत आता सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालाय. तर यातल्या आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेचे प्रयत्न असल्याचं आता पोलिसांनी सांगितलंय. मात्र लाडकी बहीण संदर्भात अनेक फसवणुकीचे जे प्रकरण समोर येत होते त्यात अजून एकाची भर पडली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी बुलढाण्यातून आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना आता नव्याच संकटाचा सामना करावा लागतोय. आधी या गावकऱ्यांचे केस गळत होते, मात्र आता याच गावकऱ्यांना दृष्टीदोषाच्या समस्येलाही सामोरं जावं लागतंय. शेगाव तालुक्यातल्या बोंडगावात अनेक लोकांच्या डोक्यावरचे केस गळाले होते. औषधानं काही लोकांच्या डोक्यावरती केस परत आले, मात्र त्यांना नवीनच त्रास सुरू झालाय. कारण यातल्या काहींची नजर आता कमजोर झाली आहे. जे लोक केस गळतीच्या समस्येला हैराण झाले होते त्यांना आता डोळ्यांचाही त्रास सुरू झालाय. आमच्या जवळपास 15-20 दिवस झाले आमची नजर कमी झालेली आहे. चष्मा लावायची दिसत नाही, आम्हाला चष्मा काही नसे. त्यामुळे हे नेमकं कशामुळे झालं हे सरकारने आम्हाला याचा निर्णय लवकर द्यावा. 2-4 दिवसात, 4-5 दिवसात वाट पाहतो आम्ही. रक्त 1 महिना झाला तपासून नेलं, गावातली माती नेलेली आहे, राशन कार्डच घेऊन नेले, शेंगा गिंगा हरभरे सर्व जे नमुने नेले आहेत, परंतु त्याचा निर्णय काय आला नाही. हे झालं कशामुळे? केस गळले राजा 15 दिवसा अगोदर. आता डोकसोबेया खाजवते विषय एक, आणि नजर तशी झाली खरोखर दिसत नाही. म्हणजे असं अंदर दिसते. हा डोळ्या जास्ती आणि खाजवते टाकलं डबल. फोळाले थोडं लाल लाल अजून. आधी केस गेले, मात्र आता दृष्टीदोष. त्यामुळे या सगळ्या समस्येवरती तात्काळ उपाय करण्याची मागणी आता गावकरी करतायत. आणि बुलढाण्यावरती आलेले हे संकट त्याचं लवकर निवारण होणंही तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या सविस्तर बातम्या आपण पाहिल्या. यानंतर आता शेती संदर्भातील बातम्यांकडे वळूयात. ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मावळमधील गुलाबाच्या शेतीला परदेशी पाहुण्यांनी भेट दिली आहे. यावेळेस शेतकऱ्यांबरोबर त्यांनी करार सुद्धा केलाय. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांची टीम खराब झालेल्या कांदा पिकाची पाहणी करणार आहे. 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णपणे खराब झालं होतं. शास्त्रज्ञ प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेताच्या बांधावरती जाऊन पाहणी करणार आहेत. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं टोमॅटोला प्रति किलो 7 ते 8 रुपये बाजारभाव मिळतोय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला टोमॅटोच्या बाजारभाव उतरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय. टोमॅटोला बाजारभाव मिळेल या अपेक्षेनं टोमॅटोची लागवडही केली जाते. हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली आहे. सरकारनं यंदा हरभऱ्यासाठीच 5,650 रुपये असा हमी भाव जाहीर केलाय. तर बाजारात अवघ्या 5,300 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याचीही एंट्री झाली आहे. देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरू झाली आहे. लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे 2 ते 3 हजारांनी कमी झाले. सध्या लसणाला प्रति क्विंटल सरासरी 13,000 ते 16,000च्या दरम्यान भाव मिळतोय. तर पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. कापसाची बाजारातील आवक रोज 1.5 लाख गाठींच्या दरम्यान आहे. तर उद्योगाची खरेदी गरजेपुरती सुरू आहे. कापसाला सरासरी 7,000 ते 7,300 रुपयांचा भाव मिळतोय. तर मार्चपासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
खानदेशात कलिंगडाची आवक कमी असल्यानं दर टिकून राहतील असा अंदाज आहे. पण दर अस्थिर झाले आहेत. 7 ते 12 रुपये प्रति किलोचा दर कलिंगडाला शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळतोय. तर खानदेशात कलिंगड लागवड 7,000 हेक्टरवरती झाली आहे. यंदा प्रतिकूल परिस्थितीत ही सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावरती द्राक्ष निर्यातीची संधी आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील दरासहच निर्यातीच्या दरातही तेजी आहे. यंदा द्राक्ष गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक निर्यात होणार आहे. सर्वाधिक म्हणजेच 20,000 टनाहून अधिक द्राक्ष निर्यात शक्य आहे. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव बाजार इथल्या माजी मुख्याध्यापकानं तुरीची विक्रमी उत्पन्न घेतलंय. प्रत्येकी एकरातून त्याने 15 क्विंटल तुरीचं विक्रमी उत्पन्न घेतलंय. जवळपास 4 एकरातून 60 क्विंटल एवढं उत्पन्न शेतकऱ्याला मिळालंय. गेल्या काही वर्षांपासून पपईला नंदुरबार जिल्ह्यात पपई तोडणीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पपईची मागणी वाढली आहे. पपईला चांगला दरही मिळतोय. तर गेल्या 5 वर्षांतील सर्वाधिक दर मिळत असल्यानं पपईला आता 15 ते 20,000 रुपये किलोचा दर मिळताना दिसतोय. पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान धाराशिवच्या तेरखेड्यामध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला आणि या स्फोटात 6 जण भाजल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेरखेडा इथे फटाका निर्मितीचे जवळपास 200 कारखाने आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल 7 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शहरात एकाच दिवशी विविध ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पुणे नाशिक महामार्गावरती बोटा माळवाडीत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून कारने धडक दिली. धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायन पनवेल महामार्गावरती जुईनगर रेल्वे स्टेशन समोर एका भरधाव कारनं 2 रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक रिक्षा चालक ठार झाला तर दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झालाय. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांनी हैदोस घातलाय. कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवरती वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केलाय. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवरती दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कोतवाल तलाठ्यासह एक पोलीस नाईकही जखमी झालाय. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुर्टापाडी ते नळदुर्ग बाह्यवळण रस्ता तब्बल 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी एका बाजूनं खुला करण्यात आलाय. SUC इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं रस्त्याचं काम केलंय. यापूर्वी 4 कंत्राटदारांनी काम अर्धवट सोडून दिल्यामुळे काम रखडलं होतं. कोल्हापूर जिल्हा परिसरात तस्कर हत्ती धुमाकूळ घालतोय. या हत्तीनं आपला मोर्चा लिलाव रांग इथल्या शेतीकडे वळवलाय. तस्कर हत्तीकडून या परिसरातील ऊस शेती, केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. दररोज हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. बातमी राजकीय गोटातून आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावरती आहेत. ते बीडमध्ये दाखल झालेत. मंत्री धनंजय मुंडेंनी बीडमध्ये दाखल झालेल्या अजित पवारांचं स्वागत सुद्धा केलंय. अजित पवारांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे आणि याच बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर धनंजय मुंडे सुद्धा या बैठकीत एकत्र उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. तसंच धनंजय मुंडेंवरती आरोप करणारे आमदार सुरेश धस सुद्धा या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं आणि त्यामुळे अजित पवारांच्या उपस्थितीतल्या या बैठकीत नेमकं आता काय होणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघे देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
तर अजित पवार डीपीडीसीची बैठक घेणार असले तरी सुद्धा ते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाविषयी नेमकं काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. सुरेश धस सुद्धा या बैठकीला असणार आहे, म्हणून ते पुन्हा काही आरोप धनंजय मुंडेंवरती करतात का हे पाहणंही महत्त्वाचं असेल. यानंतर वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. इतरही राजकीय बातम्या आहेत, त्यांचा वेगवान आढावा घेऊयात. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवरती निशाणा साधलाय. मुंबईतील सगळ्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तर हे सरकार जनतेसाठी आहे की अदानींसाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मंत्री पंकजा मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मंत्रालयातील दालनात बीड आणि नाशिक जिल्हा बँकेच्या संदर्भात त्यांनी काल बैठक घेतली. या बैठकीआधी मंत्री पंकजा मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. महाराष्ट्र वाऱ्यावरती सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच दौऱ्यावरती जातात असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरती घणाघात केला. एकनाथ शिंदेंना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत, कारण त्यांच्या डोक्यावर तपास यंत्रणांची टांगती तलवार आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवरती हल्लाबोल केलाय. झिशान सिद्दीकींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. यावेळी पोलिसांच्या तपासावरती संतुष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलंय. ज्यांचं नाव पोलिसांना दिलं त्या बिल्डर्सची चौकशी का करत नाही असा सवाल करत सत्तेत असून माझी अशी अवस्था असेल तर जनतेचं काय होत असेल अशी चिंताही सिद्दीकींनी व्यक्त केली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदे गट आक्रमक झालाय. रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडेच आलं पाहिजे अशी मागणी आमदारांनी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस होता आणि उपोषणाची लढाई बंद आता झकपक होणार असा इशारा जरांगेंनी दिला. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये यासाठी उपोषण मागे घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. जरांगे आज उपोषण मागे घेणार आहेत. बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरती वक्तव्य करणाऱ्या 2 मंत्र्यांना अक्षय शिंदेंच्या वकिलांनी नोटीस बजावली आहे. संजय शिरसाटांनी एन्काउंटर ही जनतेला आवडलेली कारवाई असं वक्तव्य केलं होतं, तर योगेश कदमांनी गोपनीय अहवाल प्रसिद्ध केल्याचा आरोप अक्षयच्या वडिलांनी केलाय. मंत्र्यांपाठोपाठ आता जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना गावभेट देण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्र्यांनी 11 कलमी परिपत्रक जारी केलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे शेखर घोसाळेंनी तालुका प्रमुख पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर नवा वाद निर्माण झालाय. साळवी स्टॉप याच शाखेतून कारभाराची सुरुवात करणार असल्याची भूमिका घोसाळेंनी मांडली आहे. तर त्यामुळे आगामी काळामध्ये शाखा नेमकं कोणाच्या ताब्यात राहणार हे पाहणं आता औत्सुक्याचं राहणार. आमच्या मागण्यांसंदर्भात संध्याकाळपर्यंत सरकारनं आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा दुसरा मार्ग निवडणार, मनोज जरांगे पाटलांनी सरकारला असं अल्टिमेटम दिलंय. जालन्यातील वडीगोद्रीत मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलकांनी सोलापूर-धुळे महामार्ग रस्ता हा रोखून धरला. पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणावरती आता नव्यानं सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. मुख्य न्यायमूर्तींकडे ही मागणी करण्यात आली असून नवीन विशेष पूर्ण पीठ स्थापन करण्याची ही मागणी करण्यात आली आहे.